देवानं बुद्धी दिले, त्या बुद्धीचा आपण उपयोग केला तर आपण नारायण होऊ शकतो, आपण देव स्वरूप होऊ शकतो. आणि ही अनेक उदाहरणं तुम्हाला मी देईन की ज्याच्यामध्ये तुमच्यासारखाच संसार प्रपंचिक जीव आज उच्च पदाला जाऊन पोहोचले. ते म्हणजे संत नामदेव महाराज. शिंपी कुळामध्ये जन्माला आले. संत तुकाराम महाराज मराठा समाजामध्ये जन्माला आले. बहिणाबाई अगदी आपल्या इथल्याच आहेत ना. अशी अनेक नावं देता येतील की ज्यांनी संसार प्रपंच केला. या संसार प्रपंचातली कुठलीही गोष्ट त्यांनी त्यागली नाही. नामदेव महाराजांना मुलं नव्हती का? तुकोबारांना मुलं नव्हती का? एकनाथ महाराजांना मुलं नव्हती का? म्हणजे सगळ्यांनी संसार प्रपंच केलाय आणि मोक्ष पदाचे वाटेकरी झालेत. नुसते झाले नाहीत तर तुम्हा आम्हाला सुद्धा ते मोक्षाचे भोगते करू शकतात, मोक्षाचे वाटेकरू करू शकतात. त्यांच्या सहवासात जो जो जातो त्याचं कल्याण होतं. पण तहान लागलेली असली पाहिजे. तहान लागलेली असली तर चव घेत बसत नाही. ज्याला तहान लागले तो 20 रुपये काय 25 रुपये देऊन पटकन पाणी घेणार. टेस्ट घेत बसतो, त्याला तहान लागलेली नाही. तशी मुक्तीची जोपर्यंत तहान लागत नाही, आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे. कशातून मुक्ती? की आपण जगतोय ते सगळं अज्ञान आहे, हे लक्षात ठेवा. काय अज्ञान आहे आपल्यामध्ये? तर हे मी केलं हे अज्ञान आहे. हे मी करतो, हे समाजाला मी देतो, माझ्यामुळे सगळं चाललेलं आहे, हे अज्ञान आहे. याच्यातून सुटका करून घेणे म्हणजेच मोक्ष मिळवणे. आणि मुक्ती मिळवण्यासाठी जात पात वय ह्याची काहीच गरज नाही आहे. मूळ हेतू देवाचा समजून घेणं म्हणजेच मुक्ती मिळवणं. हेतू काय? तर देवानं आपल्याला बुद्धिवान प्राणी का बनवलं, हा मूळ विषय आहे. आणि तो आपण ज्या दिवशी समजून घेऊ त्या दिवशी मला वाटतं मुक्ती मिळेल. याच्यासारखा आणखीन परमार्थ कोणताच नाही. करू नका काही संत संग धरा. काही बाकीचं नाही केलं तरी चालेल, फक्त संतांची संगत धरा. मग संत सांगतील की बाबा प्याऊ घालण्यापेक्षा पानपोया बांधण्यापेक्षा आपला दरवाजा दुपारच्या वेळेला किंवा आपला दरवाजा ज्यावेळी माणूस एखादा येईल तो तहानेलेला असेल तर त्याला ग्लासभर पाणी द्या. याचंच नाव आहे परमार्थ. मंदिरात जातो आम्ही. मैं तो मंदिर गया पूजा आरती की, पूजा करते हुए एक ख्याल आ गया. काय ख्याल आला? म्हणजे मी देवाची पूजा करतो, देवाचा भक्त झालोय, स्वामींचा भक्त झालोय, कभी माँ बाप की सेवा की ही नाही. मग आई वडिलांची सेवा नाही करायची पण स्वामींचं भक्त व्हायचं, गळ्यामध्ये मोठ्या माळा घालायच्या. फिर पूजा करने से क्या फायदा? घरात असताना दैवत आपला कशाला जाऊ पंढरपुरी म्हटलंय संतांनी. आई वडील जे आहेत हे देव आहेत. त्या देवानं देव आपल्याला